नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत तुमचं। आज मी आलो आहे एका वेगळ्या ठिकाणी। हे हिरवं मैदान दिसतंय तुम्हाला, पण हिरवं मैदान आहे ते क्रिकेटचं नाही आहे, तर आहे ते विम्बल्डनचं। म्हणजे हे विम्बल्डनचं मैदान म्हणजे कोर्ट्स नाही आहेत, पण विम्बल्डनच्या कोर्ट करता जाण्याची जी तयारी असते प्रेक्षकांची, त्याच्यासाठीचं हे मैदान आहे। विम्बल्डनला जाणं किंवा त्याचं तिकीट मिळणं हा सुद्धा एक मोठा इव्हेंट असतो, आणि त्याच्याकरता एक रात्रभर आधीपासून कॅम्पिंग चालू होतं। मी काल बघितलं तर 2 वाजता, म्हणजे आज 30 जूनला विम्बल्डन चालू होतं दुपारी 1 वाजता, तर 29 जूनला दुपारी 2 वाजल्यापासून कॅम्पिंग करतात लोक। कशाला तर ग्राउंड ॲडमिशनचे तिकीट करते। तर ही जी गर्दी दिसते आहे, प्रचंड गर्दी, सगळ्या रांगा आहेत वेगवेगळे ABCDEFGHIJK पर्यंत, आणि या रांगेतून लोक चालले आहेत। नाही बघा, जसजसे पुढे जातात तसतसे तुम्हाला पुढे जायला मिळतं। आणि ही जी मागे गर्दी आहे ती फक्त रांगेत शिरण्याकरताची गर्दी आहे। म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, इथून पुढे जायचं म्हणजे कमीत कमी 3 ते 4 तास सगळ्यांना इथे थांबावं लागेल। काही म्हणतात 6 ते 7 तास थांबावं लागतं। रात्री 9 वाजेपर्यंत उजेड असल्यामुळे मॅच चालू असतात, एखाद दुसरी मॅच बघायला मिळते, आणि हीच मजा आहे विम्बल्डनची। विम्बल्डन आलं की स्ट्रॉबेरी क्रीम आलं, ते मगाशी मी स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खाऊन झालं माझं, आणि आता आत शिरायची प्रतीक्षा आहे। ॲक्रिडेशन असतं तर लवकर गेलो असतो, पण ठीक आहे, सर्वसामान्य प्रेक्षकांसारखं जाण्यात सुद्धा मजा आहे। कारण कॅम्पिंग ग्राउंडमध्ये ना वेगवेगळे लोक दिसतात, मस्त एन्जॉय करत असतात लोक। पण एकच त्रास आहे आज, ते म्हणजे वरती बघा 32 डिग्री टेम्परेचर, कडकडीत ऊन, भाजणारं ऊन आहे, आणि या उन्हात उभं राहणं हे खरं मोठा चॅलेंज आहे। म्हणजे मुंबई परवडली इतकं जास्ती ऊन आत्ता लंडनमध्ये आहे, आणि या उन्हात मी आता सगळे उभे होत, बघू किती वेळ लागतो ते, पण मी तुम्हाला जसं आज जाईन तसा आतला वृत्तांत पण देईन। आणि म्हणजे अपेक्षा आहे मला आज जायला मिळावं अशी, कारण गॉड नोज कपॅसिटी फुल झाली तर कदाचित मिळणार नाही, बघूया काय ते। पण बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा। धन्यवाद।